जालन्यात काळी फिल्म लावलेल्या वाहनांवर कारवाई, 1,37,000चा दंड वसूल। जालना शहर वाहतूक शाखा आणि जिल्हा वाहतूक शाखेकडून 30 ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबवण्यात आली। यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 162 वाहनांवर कारवाई करत एकूण 1,37,000चा दंड आकारण्यात आला। वाहनांवर बेकायदेशीरपणे ब्लॅक फिल्म लावणे, नंबर प्लेट नियमांचे उल्लंघन आणि इतर नियमभंग करणाऱ्यावर ही कारवाई करण्यात आली। ही मोहीम पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक आयुष टोपाणी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की वाहन चालवताना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आज रोजी जालना शहर व जालना जिल्ह्यामध्ये ज्या वाहनावर काळी फिल्म लावलेली आहे अशा वाहनाचा उपयोग गुन्हेगारी प्रवृत्तीसाठी किंवा अवैध कारवायासाठी होतो। अशा प्रकारे माहिती प्राप्त झाल्यानंतर किंवा त्याच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार त्यांचं उल्लंघन होत आहे असं निदर्शनास आल्यानंतर जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय श्री अजय कुमार बन्सल सर, अपर पोलीस अधीक्षक माननीय श्री नोपानी सर व जालना शहरचे एसडीपीओ कुलकर्णी साहेब यांच्या आदेशानुसार संपूर्ण जिल्ह्यामध्ये तसेच जालना शहरामध्ये ज्या वाहनाला काळी फिल्म ब्लॅक प्रिंट लावलेली आहे असे वाहनाच्या ब्लॅक प्रिंट उतरून त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम आज आपण राबवित आहोत। त्यानुसार वाहतूक शाखा शहर येथील 25 पोलीस अंमलदार वेगवेगळ्या ठिकाणी ही कारवाई करत आहे। आज रोजी आम्हाला सुद्धा या ठिकाणी जे वाहने मिळतात त्या वाहनाची ब्लॅक फिल्म जागेवरच आम्ही उतरवून त्या वाहनावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करीत आहोत। यांच्यावर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईचं या कायद्यामध्ये नमूद आहे, त्यानुसार ती कारवाई करत आहोत।